नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील गणित भाग 1 या विषयामधील सांख्यिकी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. उपघटकाचे नाव आहे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक काढणे. आता आपण मध्यक काढण्याचे सूत्र अभ्यासूया. मध्यक बरोबर L अधिक कंसात n/2 वजा CF छेद F कंस पूर्ण गुणिले H. या सूत्रामध्ये L म्हणजे काय तर मध्यक वर्गाची खालची वर्ग मर्यादा किंवा त्याला मध्यक वर्गाची खालची सीमा सुद्धा म्हटलं जातं. कॅपिटल N म्हणजेच काय तर एकूण वारंवारता. तसेच H बरोबर स्मॉल h बरोबर मध्यक वर्गाचे वर्गांतर. F बरोबर मध्यक वर्गाची वारंवारता आणि CF म्हणजे काय तर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. मध्यक काढण्याचे एक उदाहरण पाहूया. तुमच्या समोर जे उदाहरण आलेले आहे ते पहा. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या 60 बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराची वारंवारता सारणी दिली आहे. बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराचा मध्यक काढा. समोर सारणी आलेली आहे. त्या सारणीमध्ये दैनंदिन कापलेले अंतर म्हणजेच दिलेले वर्ग तसेच बसेसची संख्या ही काय झाली तर वारंवारता. निरीक्षण केल्यानंतर असं दिसतं की सारणीमध्ये जे वर्ग दिलेले आहेत ते वर्ग सलग नाहीत. प्रथमतः आपणास वर्ग सलग करून घ्यावे लागतील. मग वर्ग सलग करायचे झाल्यास काय करायचं बघा. कोणत्याही एका वर्गाची वरची वर्गमर्यादा आणि पुढील वर्गाची खालील वर्गमर्यादा यांमध्ये किती फरक आहे हे पाहायचं. इथं पाहिलं तर आपले वर्ग आहेत 200 ते 209, 210 ते 219, 220 ते 229 या पद्धतीने. म्हणजे कोणत्याही एका वर्गाची वरची वर्गमर्यादा जर विचार केला तर पहिल्या वर्गाची वरची वर्गमर्यादा आहे 209 आणि खालील वर्गमर्यादा आहे पुढच्या वर्गाची 210. यांमधील फरक किती आहे तर 1 आहे. ह्या 1ला काय करायचं तर 2ने भागायचं. जेव्हा आपण 1ला 2ने भागू तेव्हा उत्तर किती येते तर 0.5. ही किंमत प्रत्येक वर्गाच्या खालच्या वर्गमर्यादेतून वजा करायची आणि वरच्या वर्गमर्यादेमध्ये मिळवायची. याप्रमाणे काय करून घेऊया आपण वर्ग सलग करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संचित वारंवारतापेक्षा कमी हा एक नवीन स्तंभ करावा लागेल. मग आपली नवीन सारणी कशी तयार होते पहा. पहिला स्तंभ आहे दिलेले वर्ग, दुसरा स्तंभ आहे सलग केलेले वर्ग, तिसरा स्तंभ आहे वारंवारता जे आपण FIने दर्शवतो आणि शेवटचा म्हणजे चौथा स्तंभ आहे संचित वारंवारतापेक्षा कमी. तर वर्ग पहिला 200 ते 209 ज्या वेळेला आपण 0.5 खालील वर्गमर्यादेतून वजा करू आणि वरच्या वर्गमर्यादेमध्ये मिळवू त्यावेळेला आपल्याला सलग वर्ग कसे मिळतात तर 199.5 ते 209.5. त्याचबरोबर त्याची वारंवारता आहे 4 आणि संचित वारंवारतापेक्षा कमी आहे 4. त्याच्यानंतर दुसरा वर्ग येतोय 210 ते 219. सलग वर्ग कसे मिळतात आपल्याला त्या वर्गाचे तर 209.5 ते 219.5. वारंवारता दिलेली आहे 14 आणि संचित वारंवारतापेक्षा कमी किती येणार आहे 4 अधिक 14 बरोबर 18.
त्याच पद्धतीने तिसरा वर्ग 220 ते 229, सलग वर्ग 219.5 ते 229.5 आणि वारंवारता आहे 26. त्याचबरोबर संचित वारंवारतापेक्षा कमी मिळते आपल्याला 44. नंतरचा वर्ग आहे 230 ते 239, सलग केलेले वर्ग आहेत 229.5 ते 239.5, वारंवारता आहे 10 आणि संचित वारंवारता काय मिळते 44 अधिक 10 बरोबर 54. शेवटचा वर्ग मिळतोय बघा, दिलेला वर्ग आहे 240 ते 249, सलग केलेले वर्ग 239.5 ते 249.5, वारंवारता 6 आणि संचित वारंवारतापेक्षा कमी आहे 54 अधिक 6 बरोबर 60. पूर्ण या सारणीमध्ये एकूण वारंवारता म्हणजेच आपण ते समेशन FI असं दर्शवतो आणि त्याचबरोबर कॅपिटल Nने पण दर्शविलं जातं. मग पूर्ण वारंवारतेची बेरीज किती येते तर 60. या 60ला 2नी भागायचे म्हणजे N/2 मिळतं. N/2 किती मिळालं आपला 30. 60च्या निम्मे झाले 30. म्हणजेच काय तर हा मध्यक जो आहे तो अंदाजे आपला 30वा प्राप्तांक असणार आहे. 30 किंवा 30पेक्षा जास्त पेक्षा कमी संचित वारंवारता कोणत्या वर्गामध्ये येते त्यालाच काय म्हणायचं मध्यक वर्ग. म्हणजेच इथं जर सारणीचं निरीक्षण केलं तर 219.5 ते 229.5 हा वर्ग काय झाला तर मध्यक वर्ग, कारण का या वर्गाची संचित वारंवारता 44 आहे. सूत्रामध्ये L बरोबर मध्यक वर्गाची खालची मर्यादा 219.5, H म्हणजे मध्यक वर्गाचे वर्गांतर त्याला आहे 10. हा 10 म्हणजे काय, वर्गांतर म्हणजे काय तर जो मध्यक वर्ग आहे 219.5 ते 229.5 याच्यामध्ये अंतर किती आहे तर 10 आहे. हे प्रत्येक ठिकाणी जर बघितलं सलग केलेले वर्ग जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक वर्गामध्ये अंतर कितीचं आहे तर 10. तेच काय झालं तर आपलं वर्गांतर. त्याच्यानंतर आहे CF म्हणजे काय तर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता ती आहे 18. मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता 18 कशी मिळते बघा, मध्यक वर्ग झाला 219.5 ते 229.5, त्याच वेळेला संचित वारंवारतापेक्षा कमी किती आहे 44, ती 30पेक्षा जास्त आहे म्हणून त्याच्या वरतीची वारंवारता येईल त्याला आपण काय म्हणतो तर CF म्हणतो. पुढे F म्हणजे काय तर मध्यक वर्गाची वारंवारता आणि ते किती आहे तर 26. सूत्र बघा मध्यकाचं, मध्यक बरोबर L अधिक कंस N/2 वजा CF छेद F कंस पूर्ण गुणिले H. याच सूत्रामध्ये किंमत ठेवूया. मध्यक बरोबर L आहे 219.5 अधिक N/2 म्हणजे 60/2 आहे 30 वजा CF मिळाला आहे आपणास 18/26 गुणिले 10. 219.5 अधिक 30मधून 18 गेले 12 गुणिले 10/26 हा भागाकार येतो 4.62 म्हणजे 219.50 अधिक 4.62 उत्तर किती मिळालं आपणास 224.12. हा काय झाला मध्यक बरोबर 224.12. बसेसच्या दैनंदिन अंतराचं मध्यक 224.12 किलोमीटर.